कलोते फाट्यापासून नडोदे गावाकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांच्या विख्यात सापडला होता। त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होत नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या नूतनीकरणाकरता 2,16,78,000 रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला 1 सप्टेंबर 2023 मध्ये सुरुवात झाली। त्यानंतर सुरुवातीला या रस्त्याची दुरुस्ती करत काही काळ नागरिकांना दिलासा देण्यात आला, परंतु आता या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाने पुन्हा एकदा वेग घेतला असून हे काम हर्षल देशमुख इन्फ्रा पनवेल या कंपनीला देण्यात आले असता हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायतीला केल्यानंतर ग्रामपंचायतीने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देत ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली असून या ठेकेदाराला संबंधित विभागाचे अभय असल्याने हा ठेकेदार मनमानी कारभार करीत असल्याची प्रतिक्रिया या विभागातील ग्रामस्थ वर्ग व प्रवासी करीत आहेत। खालापूर तालुक्यात बहुतांशी गावात असंख्य विकासात्मक कामे सुरू असताना काही ठेकेदार कामात चुकारपणा करत गोलमाल करीत असल्याचे ठेकेदाराच्या कामगारीतून पाहावयास मिळत असताना असाच कामात चुकारपणा कलोते फाट्यापासून नडोदे गावाकडे जाणाऱ्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदार करत असल्याने या कामाबाबत परिसरातील ग्रामस्थ व प्रवासी संतप्त झाल्याने ठेकेदाराचा अजबगजब कारभार समोर आला आहे। या रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची माहिती नडोदे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ईश्वर पवार यांनी दिली आहे। त्यांनी गोळी हा रस्ता गेल्या 2 वर्षापासून चालू आहे। काही रस्त्याचे हद्दी कलोते ग्रामपंचायतीमध्ये आणि काही नडोदे हद्दीमध्ये, परंतु कलोते हद्दीमध्ये ग्रामपंचायतीचा मेन रस्ता आमच्या लोकांसाठी जाण्यासाठी आहे। तरी तिथले जे फार्म हाऊस वगैरे जे अरुंद बांधकाम करतायत रस्त्याच्या बाजूला त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत। परत आपण कलोते ग्रामपंचायतीलाही कळवलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकामचे जे इंजिनियर आहेत त्यांना आम्ही दर महिन्याला वारंवार कळवतोय की काम निकृष्ट दर्जाचं होतंय, आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे काही तक्रारी प्राप्त होत आहेत असं मी त्यांना वारंवार सांगत आहे। ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत या कामात चांगलीच मलाई खात आहे। तसेच सिमेंट खडी अगदी निकृष्ट दर्जाची वापरत काम करीत असल्याने आम्ही या कामाबाबत असमाधानी आहोत। चांगल्या पद्धतीचे काम करावे, अन्यथा संबंधित विभागाने कडक कारवाई ठेकेदारावर करावी अशी मागणी नडोदे ग्रामस्थ उत्तम सुर्वे यांनी केली आहे। निकृष्ट दर्जाचं चालू व्हायपेक्षा अति खालच्या दर्जाचं चालू आहे आणि जो 21 फूट रस्ता आहे तो 10 फूट चाललाय। कोणी शेतकरी त्रास देत नाही, पण हे मुद्दाम शेतकऱ्यांचे नावं सांगता येईल। उरलेले 11 फुटाचे पैसे खाता येईल आणि जो माल वापरतायत, सिमेंट वापरतायत, खडी वापरतायत, एकदम खालच्या दर्जाचा माल वापरताय। अंबुजा नाही काय नाही, कुठल्या तरी कंपनीचा माल म्हणून हा माल काम चालू आहे। आणि ज्या मुंबईवाल्यांनी वॉल कंपाऊंड केलेत ते तुम्ही तोडा, हे फक्त मुंबईचं नाव सांगतात, काही करणार नाही मुंबईवाले, पण ऍक्शन घेत नाहीत। त्यांना फक्त 10 फूट तिथं माल मिळतोय, 11 फुटाचे पैसे मिळत आहेत त्यांना। त्याच्यावरती अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा, ग्रामस्थांनी पण त्यांना सहकार्य करावं आणि उद्यापासून हा काम बंद करावा। चांगल्या पद्धतीत करते तर करा, नंतर राहू द्या आहे तसंच। या कामासंदर्भात कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास अधिकारी निकिता गुरव यांच्याशी फोन करून संपर्क केला असता त्यांनी इस्टिमेटमध्ये दिल्याप्रमाणे काम चालू असल्याची माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खालापूर।